नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ म्हणजे काही खास नाही, पण गेले काही दिवस तुम्ही बघतच असाल मोबाईलवरती रील्समध्ये किंवा काय E20 ब्लेंडेड पेट्रोलचा. तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे म्हणून मी माझी व्यथा बोलतो आहे. आता काही दिवसापूर्वी म्हणजे एक 10-12 महिन्यापूर्वी म्हणजे 1 वर्ष झालं समजा, 10-12 महिन्यापूर्वी मी बाईक परचेस केलेली आहे, होंडा शाईन म्हणून. ठीक आहे. तर ती E20 ब्लेंडेड पेट्रोलला सपोर्ट करते. ठीक आहे. आता काही न्यूजमध्ये ऐकलं जाते की E30 पेट्रोल आता येणार आहे. सो E30 साठी माझी बाईक कम्पॅटेबल नाही आहे. ठीक आहे. माझी तर E30साठी नाही, काही जुन्या बाईक्स आहेत त्या E20 सुद्धा सपोर्ट करत नसतील. ठीक आहे. तर हा आहे की एक बाईक, आता ती बाईक जे मी काही घेतली, ती बाईक साधारण मला टोटल कॉस्ट पकडून EMIवरती बाईक आहे. सो टोटल कॉस्ट पकडून ती आरामात 1,40,000-42,000च्या आसपास जाते. तर मला असा काय मोठा पगार नाही आहे. मी एक नॉर्मल ड्रायव्हर आहे. मला 15,000 पगार आहे. ठीक. मी त्याच्यातून सॅलरीमध्ये मी माझ्या बाईकचा EMI भरतो लगभग 3,500 रुपयेपर्यंत. तर हा माझा बाईकचा EMI. तर हा पिरियड मला टोटल 36 महिन्यासाठी आहे, म्हणजे 3 वर्षासाठी. तर आता विचार करा, एक 15,000 जॉब करतो, माझी पण फॅमिली आहे, फॅमिली आपण हा जॉब करतो, त्याच्यातून आपण आपल्या गाडीचा EMI भरतो. जर E30 पेट्रोल लॉन्च झालं आणि ते मी माझ्या बाईकमध्ये टाकलं, माझ्यासारखे असे बरेच जण आहेत, पण मी माझं उदाहरण देतो, मी माझ्या बाईकमध्ये टाकलं, त्याचं नुकसान झालं. ठीक आहे. बाईकमध्ये काही टेक्निकल फॉल्ट आला, इंजन किंवा काही प्रॉब्लेम आला, तर ते नुकसान हे मला माझ्या खिशातूनच द्यायचं आहे. सो या गोष्टी कुठेतरी विचार झाला पाहिजे की तुम्ही वेगळं ऑप्शन द्या की E30 किंवा E40 जे काही यायचं ते येऊ द्या. बट जो E20 पेट्रोलचा जी बाईक्स आहेत किंवा E10च्या आहेत किंवा E5च्या आहेत, ज्या काय समथिंग असतील, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन द्या की बाबा E20च्या बाईकमध्ये E20चं पेट्रोल टाकलं जाईल. असं आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही सरसकट सगळ्या गाड्यांना E30 पेट्रोल टाकायला लावलं तर ते पॉसिबल नाही. म्हणजे आम्ही आमच्या गाड्या काय करायच्या, तर असा प्रश्न आहे ना. आता फायनान्सवाले आम्हाला थोडी बोलणार आहेत की E30 पेट्रोल मुळे तुमचा बाईकला प्रॉब्लेम झाला, मग आम्ही माफ करतो वगैरे, असं नाही आहे ना. सो कुठेतरी हा विचार केला पाहिजे गव्हर्नमेंटने की E30 कम्फर्टेबल आमची बाईक नाही आहे. सो आम्हाला नक्कीच त्याचा प्रॉब्लेम होणार आहे इन फ्युचर. सो माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी जरा तुम्ही एक 10-15 वर्षाचा पिरियड देत आहे की जी बाईक आत्ता परचेस केलेली आहे तिला कमीत कमी 15 वर्ष तरी एक हे असते. ठीक आहे. रिनोव्हेशनसाठी 15 वर्ष तरी ती बाईक E20 कम्पॅटेबल राहणारच आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स होणार नाहीत इंजनमध्ये. मग त्याच्यासाठी तो ऑप्शन असणं गरजेचं आहे. आणि ज्या त्याच्या खालच्या बाईक्स आहेत किंवा E5 किंवा E10 असतील, ज्या काय असतील, त्यांच्यासाठी ऑप्शन देणं बंधनकारक आहे. आता एवढ्या महागीच्या गाड्या घेऊन आम्ही काय करायचं त्या गाड्यांचा, असा प्रश्न आहे ना. सो हा विचार केला पाहिजे, कारण हे नुकसान न पेलवण्यासारखं. हे नुकसान म्हणजे आम्हाला उरलेले काही महिने अजून आमचे EMI कंटिन्यूस करायचे आहेत. त्या EMIचा आम्हाला ताण असणार आहे. त्यासोबत आता आम्ही समजा E30 पेट्रोलमध्ये गेलो तर ते गाडीचं जे काही नुकसान होईल तेही असणार आहे. करायचं काय, हा मुद्दा आहे ना. लगभग 1,42,000पर्यंत ही गाडी जाते आणि एवढी मोठी अमाऊंट आहे. आणि खरं तर अमाऊंटचं सोडा, ती बाईक घेताना आम्ही काहीतरी म्हणजे आमच्या पण काही इमोशनल टच आहे त्या बाईकसोबत, काही इमोशनल फिलिंग्स आहेत. तर सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ती बाईक घेतली. आता आम्हाला माहीत नव्हतं की आता ही गोष्ट होणार आहे पुढे, तर पर्याय म्हणून आपण त्या पद्धतीनं फ्यूल फ्लेक्स जे काय असेल ती गाडी घेतोच की. पण आता ह्या गोष्टीची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या गोष्टीसाठी म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स असावेत की तुम्ही सरसकट E30 पेट्रोल सगळ्या गाड्यांसाठी हा ऑप्शन नाही आहे आणि हे खूपच नुकसानकारक आहे. तर याचा थोडासा विचार करावा. E20 पेट्रोल ज्या कम्पॅटेबल आहेत त्यांना E20, आणि इतर ज्या म्हणजे E10 E5 ज्या काय असतील, जसं मी आधी सांगितलं, त्यांच्यासाठी वेगवेगळा ऑप्शन असावा. कारण प्रत्येकानं आपल्या मेहनतीच्या कमाईतून गाडी घेतलेली असते, त्याची त्या गाडीसोबत एक इमोशनल टच असतो, एक भावना असते. सो आणि हे नुकसान सर्वसाधारण माणसाला न पेलवणारच आहे. सो याचा विचार करावा, बाकी काय नाही. आणि माझं तर ह्या गोष्टीला समर्थन नाही आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.